पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री तुकाराम महाराजांची गाथा अभंग क्रमांक 222। वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा, परी नाही दशा साच अंगी। बाहेरील रंग निवडी कसोटी, संगष्टने भेटी आपे आप। शिकविले तैसे नाचावे माकडे, नचले त्यापुढे युक्ती काही। तुका म्हणे करी लटक्याचा साठा, फजित तो खोटा शीघ्र होय। जे काही अंगी नसून सुद्धा आपल्याला फार काहीतरी येतं, आपण सगळ्यातले विद्वान आहोत असे जे दाखवणारे असतात, त्यांच्या संबंधी हा विचार मांडलेला आहे। सांगतात कसं तर वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा। कधी कधी काय आहे की जे काही पशु असतो त्या पशुचं कातडं काढायचं आणि त्यात पुन्हा भुस्सा भरायचा, पेंडा भरायचा आणि ते जसं न तसं उभा राहिलं असं दिसतं। म्हणजे तेच आहे, वाघाचं कातडं काढून त्यात भुस्सा भरून उभा केलं की आपल्यावर जसं काही वाघच समोरून आला आहे, सिंह समोरून आला आहे, किंवा एखादं काय आहे की म्हैस असते, त्या म्हैशीचं रेडकू ते जर लगेच आली की लगेच गेला मेलं ते, तर त्याचंही तसंच करतात, म्हणजे त्या म्हशीनी धार द्यावी म्हणून। मग आता तसं त्या कलभूताला अर्थात त्या ठिकाणी जो काही भुस्सा भरून उभा केलेला आकृती आहे ती दिसती वाघासारखी दिसती, पण वाघ आहे का तर वाघ नाही, ती वाघासारखी दिसते एवढंच। परी नाही दशा साच अंगी, पण त्या प्रकारचं तिच्या ठिकाणी कोणतंही लक्षण नाही। वाघ आपल्या आपल्या काय आहे की ह्याच्यामध्ये म्हणजे जे काही त्याचं रुबाब असतो त्या रुबाबात असतं। असं सांगतात की तुम्ही सिंहाला काही केलं नाही तर सिंह त्याच्या जवळून जा, तुम्हाला काय करणार नाही। पण वाघ तसं नाही, वाघ तुम्ही काही करा न करा, तुम्ही दिसल्याबरोबर गुरगुर करायला सुरुवात करणार आणि पुढं पाऊल टाकलं तर लगेच तुमच्यावर आक्रमण करणार। म्हणजे वाघ हा असा आहे की तो थोडंसुद्धा सहन करू शकत नाही, तो शीघ्र कोपी। मग अशी दशा या कलभूताच्या ठिकाणी असेल का? ते कलभूत जर वाघ एखादा अंगावर धावून आला आहे अशा वेळेस त्याचं जर काय आहे कोणी गोळी घालून मृत्यू केला असेल तर त्याचं कातडं काढून त्याच प्रकारे त्याचा पाय वळलेला आहे हे दाखवता येतं। आपल्याला समोरून वाटतं आता येतोय की अंगावर, पण ते शेवटी सोंग आहे ना, ते काय जागचं हलणार आहे थोडंच। म्हणजे त्याच्या ठिकाणी तशी दशा नाही आणि साचपणही नाही, फक्त काय आहे की ते दिसतंय तेवढंच आहे। अर्थात कलभूत म्हणजे सोंगच, त्या प्रकारचं ते सोंग दिसतंय। बाहेरील रंग निवडी कसोटी। आता जसं एखादं काय आहे की सोन्याचा मुलैयामा देऊन, सोन्याचं पाणी देऊन एखादं दाखवतात, मग कोणताही प्रकार असतो, दागिने असतात म्हणा किंवा भांडी असतात, काही असतं, वरून पाहायला गेलं तर सोन्याचं पाणी दिल्यामुळं पूर्ण सोनं आहे असंच वाटतं, समजूत करणाऱ्याला कळत नाही। आणि जर कोणी एखादा पारखी असेल तर तो जरी म्हणला ही खरं सोनं नाही तर दुसरे म्हणतील कशावरून, तुम्ही म्हणता ते कसं
तुम्ही म्हणता म्हणून काय आम्ही ह्याला खोटं म्हणावं का? ते म्हणतो दाखवतो. मग त्याच्याकरता काय आहे, कसोटी असते. कसोटीवर खऱ्या सोन्याची रेघ असते आणि मग त्याच्या शेजारी रेघ ओढली की ही त्यासारखी आहे का बघा. ते सोनं कसं आहे आणि हे कसं दिसतंय, याचा अर्थ याच्या ठिकाणी जी रेघ उमटल ती खोटेपणाचीच आहे. म्हणून मग कसोटीवर काय होतं, निवड होते. बाहेरील रंग, बाहेरचा रंग तुम्हाला कसा दिसला, खऱ्यासारखा दिसला, पण निवड कुठं झाली, निवड झाली कसोटीवर. तसं हे सगळं दिसतंय खरं, पण त्याच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा साचपणा नाही आणि त्याची जी काय आहे की अंगावर आक्रमण करण्याची जी झेप असते ती कुठं दिसत नाही, त्याचं शौर्य दिसत नाही. म्हणून तो जसा खोटा ठरतो तसं कसोटीवर हे बाहेरच्या रंगानं रंगवलेलं हे खोटं ठरतं. संगष्टने भेटी आपे आप. आता त्याच्यानंतर सांगतात की जे अशा तऱ्हेचे काहीतरी आपण करतो, आपण फार मोठे पंडित आहोत, विद्वान आहोत असं म्हणून दाखवत असेल तर संगष्टने म्हणजे त्याच्या सान्निध्यात राहिलं, स्थिर त्याचं जे निकट संबंध केला म्हणजे मग त्याच्या ठिकाणी काय हे समजून येतं. कारण काय आहे की जो खोटा असतो तो किती वेळ आपलं खोटेपण लपवेल, कुठंतरी त्याचं खोटेपण उघडं होतंच. म्हणजे त्याच्या ठिकाणी काय आहे, असं सांगतात की पेशव्याच्या दरबारात एकदा ते जे काही पानिपतला सदाशिवराव गेलते त्यावेळेससुद्धा एक तोताय आला, तेव्हाही त्याचं खोटं उघडं पाडलं. दुसऱ्यांदा एक आला आणि त्यांनी सांगितलं असं करा, म्हणला मला कोणत्या भाषेत प्रश्न विचारा, मी तुम्हाला उत्तरं देतो किंवा तुमच्याशी संभाषण करतो. आता त्याच्याशी संभाषण करायला गेले तर कुठल्याही भाषेत करू द्या, तो अगदी त्याच भाषेचा आहे, त्याची मातृभाषा ती असं वाटायचं. कोणत्याही भाषेत, दक्षिणेकडच्या भाषा, उत्तरेकडच्या भाषा, सगळ्या भाषा त्याला अवगत. मग आता म्हणला मी खऱ्या कोणत्या भाषेत आहे सांगा, माझी नेमकी मातृभाषा कोणती. मग तिथं नाना फडणीस होते, ते म्हणले सांगू तुला, उद्या सांगू म्हणले. आता आज आमच्या पुढं दुसरं काम आहे, राहा आमच्यात आज पाहुणाहून, माझ्याच घरी चल. आणि मग घरी नेलं आणि असं गोडधोड केलं. त्या गोडधोडात जास्त जायफळाचा वापर केला. जायफळ म्हणजे काय असतं की झोप जास्त अनावर येते, डोळाच उघडत नाही इतकी झोप येते. आणि आग्रह करू त्याला खाऊ घातलं. आता जेव्हा इतकं खाल्लं आणि त्याला सहन होईना, झोपू द्यावं म्हणला, झोपला. आणि मग ह्याने फटकन त्याच्या तोंडावर पाणी मारलं झोपीच्या काळात आणि एकदम तो गुजरातीतनं म्हणायला लागला, हो कोण उठवतं आहे मला. पुन्हा त्यांनी झोपू दिलं. दुसऱ्या दिवशी दरबारात आल्यावर म्हणला तुझी गुजराती मातृभाषा, खरं बोल, तू जर चुकला ना तर इथले इथं शिरच्छेद करेन, तू जर खोटा बोलला तर बघ. मग ह्याला लक्षात आलं आपल्याला कुठंतरी ह्याने परीक्षा केलेली. हो म्हणला तेच आहे. म्हणजे कितीही खोटं लपवलं तरी कुठंतरी काय आहे उघडं पडतंच. म्हणून मग जे काही असेल ते संघष्टने त्याच्याबरोबर संघष्टन करायला गेलं, मग भेटी केली की आपोआप त्याच्या ठिकाणी काय खोटेपणा आहे हे ओळखू येतो. म्हणजेच कुणीही कितीही वरून आपण काहीतरी आहोत वेगळं असं दाखवत असला तरी आत त्याच्या ठिकाणी किती काय आहे, कसा त्याचा अभ्यास आहे, काय तो बोलतो, कसं त्याचं आचरण आहे, ह्यात कुठंतरी दोष सापडतो आणि तो खोटा आहे हे उघडं होतं. शिकविले तैसे नाचावे माकडे. आता दुसरी गोष्ट आहे की माकडाचा खेळ करणारे असतात आणि मग त्याला जसं जसं शिकवलं आहे तसंच तो एक माकड मादी असती ती पुढं पळती, हातीच्या पाठीमागं पळतो. झालं, ते उभं राहून दाखवते, हे उभं राहून दाखवतो, त्यांनी काठी घेतली की ह्यानी काठी घेतली, हे सगळं शिकवलेलं आहे आणि तेवढ्याप्रमाणे ते सगळं करतो. जे शिकवलंच नाही
ते कसं करता येईल? मग जे जे शिकवलं आहे त्याप्रमाणे, मग जसं शिकवलं आहे तसं ते खेळ करतो, तसं नाच करतो, तशा काठीवरच्या उड्या मारतो. हे सगळे न चले त्यापुढे युक्ती काही. पण दुसरंच जर एखाद्याने सांगितलं, एखादा म्हणला हां तुझ्या वाकडाला चांगले खेळ खेळता येतात, आता इतकं बक्षीस, आम्ही त्याला सांगतो ते हे कर, बघू काय करता येते. त्याला कुठं काय करता येते? त्याने जरी निस्ता एक पुढं तांब्या ठेवला, जाते तांब्या घेऊन ये म्हणलं तर त्याला तांब्या कळेना, कारण तांब्या ही भाषा त्याला शिकवलीच नाही. त्याला जेवढं शिकवलं तेवढंच. मग ते माकड काहीच करत नाही. याचं कारण काय? त्याला ते शिकवलंच नाही ना. म्हणून त्यावेळेस त्याच्यापुढं कोणत्या प्रकारचं त्यांनी युक्ती केली तरी चालत नाही. कारण तो जरी माकड खेळवणारा वेगवेगळ्या युक्तीने त्याला शिकवत असला, खुणा करत असला, तरी त्याचं काही चालत नाही. म्हणजे मग त्याच्यापुढे युक्ती चालत नाही. जसं तो बैल असतो एक नंदी बैल, आणि त्याला तो विचारत असतो पाऊस पडेल का? मग ती तसं मान हलवतो, नाही नाही म्हणतो, होय होय म्हणतो मानाने. याचं कारण ते नंदी बैलाच्या त्याच्या हातात एक काठी असते. ते काठी अशी हलवली की ते असं मान हलवतो, अशी काठी हलवली की असं मान त्याचं लक्ष असतं काठीकडं. कारण त्याला माहिती आहे की ह्या काठीने शिकवलं आहे आपल्याला. जर चुकीचं झालं तर काठी तेव्हा फटका मारायचा तो. आता काठी कशी हलती तसं त्याचं लक्ष त्या बैलाचं असतं. मग ह्याने हाक मारली की ह्याची काठी हलली, तसं होय म्हणला, नाही म्हणला. म्हणजे शिकवलं तेवढंच, वेगळं काही नाही. तुका म्हणे करी लटिक्याचा साठा. एकंदरीत काय आहे की असं थोडंफार शिकून झालं तर ते एक लटकंच असतं. खरं भांडवल अंतःकरणातच तयार व्हावं लागतं. अंतःकरणातनं सगळं तयार झाल्याशिवाय तुमच्या ठिकाणी काय आहे त्याचा साठा होणार नाही. आणि जसा साठा होतो तसं तुम्हाला त्या वेळेला ते आठवत राहतं. त्याचं तुम्हाला स्पष्टीकरण देता येतं. आणि त्याच वेळेस काय आहे बाहेर पडतं. समजा एखाद्या वेळेस तुम्ही जे काय पाठांतर केले आणि नेमकं तिथं आठवणच, तर काय होईल? तर सांगितलं फजिती तो खोटा शीघ्र होय. मग मात्र तिथं फजिती होती. आता ती फजिती उपयोगाचीच नाही. आता हे जे काही टी व्हीवर खेळ करतात, ते विनोदी किस्सा असतो त्यात, आणि त्यातलं एक असाच आहे, खूप त्याचं काम तर सगळ्यात चांगलं, पण तेच विसरतो. आणि मग मध्येच दुसऱ्याने म्हणलं बोललं, त्याला हळूच काना सांगते ते तुझं होतं, विसरलं म्हणला मी काय करू मग. म्हणजे त्याला ते शेवटी त्याचं ते बोलणंसुद्धा विनोदच होऊन बसतो. एकंदरीत काय आहे, विसर पडतो, मग तिथं फजिती होते. पण हे जे सराईत लोक असतात, ते सराईत लोक आपली फजिती न होऊ देता वेळ कशी मारून न्यायची ते ठरवतात. पण ज्यांना हे जमत नाही त्यांची मात्र फजिती होते. मग तो खोटा आहे हे त्या ठिकाणी सिद्ध होते. दुसरा अभंग आहे 223. शिंदळीचे सोयरे चोराची या दया, तेही जाण तया सर्व संगी. फुकासाठी भोगे दुःखाचा तो वाटा, उभारोनी काटा वाटेवरी. सर्प पोसोनिया दुधाचाही नाश, केला थिता विष अमृताचे. तुका म्हणे त्यासी न करिता दंडन, पुढीला खंडन नव्हे दोषा. आता हा जो काही अभंग आहे, या अभंगामध्ये तुकोबारायानं काय केलं की जे असे एकदम वर्तणुकीला खराब असतात, वर्तणुकीला दोषी असतात, त्या दोषीयांच्या ठिकाणी जितकी वर्तणूक दोषाची करतील तितकं त्यांना दुःखच भोगावं लागेल. कारण काही जरी झालं तरी मुळातच वर्तणूक दोषाची, स्वभाव दोषी, आणि त्यामुळं किती त्यांनी सावपणा दाखवला, आपण चांगले आहोत असं दाखवलं, तर ते कधीच चांगलं होत नाही. कारण त्याचं आपण चांगलेत हे दाखवणं हेच मुळात विडंबन होतं. हेच मुळात चांगल्याचं त्याच्या हाताने तो फजिती करून घेतो. आता इथं उदाहरण असं दिलं, एखादी स्त्री अशी
की ती व्यभिचारिणी आणि तिच्या सान्निध्यात जे काही येतात जातात ते कसे असतील. आता ही अशी आहे आणि तिच्याजवळ ज्यांची वर्दळ आहे ते कोणीतरी फार वेगळे चांगल्या स्वभावाचे असतील असं कधीतरी होईल का? असं कधीच होत नाही. कारण हिच्याजवळ येऊन बसणारे म्हणजे हिचे सोयरे त्याच पद्धतीचे असतात, त्याच योग्यतेचे असतात. आणि तिथं त्यांच्या ठिकाणी काय आहे की किती जरी आपण म्हणलं की एवढा माणूस इथं आला आहे, चुकून आला आहे, चुकून नाही आलेला, तो जो आहे तो तिथलाच आहे, त्याच ह्याच्यात फिरतो म्हणून तिथलाच आलेला आहे. दुसरं उदाहरण दिलं चोराची या दया. आता कित्येक वेळा काय होतं की चोरी केली जाते आणि चोर पकडतं. आता चोर पकडल्यानंतर तिथं जे काय माणसं असतात त्यात एखादा माणूस असतो, त्याला माहीत असतं की ह्या चोराची चोरी आणि चोर म्हणून जर हा उघडा झाला तर लोन आपल्यापर्यंत येईल, कारण आपण ह्यात सहभागी होतो. आपल्याजवळ काही आहे त्यांनी सगळं आणून दिलेलं आहे. आणि जरी ते त्याला आता काढून दिलं असलं तरी ते कधीतरी कुठं ठेवलं म्हणल्यावर आपल्याकडं बोट दाखवलं की चोराला सहाय्य झाला म्हणून आपल्याला पकडतील. म्हणून मग काय आहे की यांनी काय करायचं, सापडलं सामान, आपला मुद्देमाल ताब्यात आला का नाही, द्या सोडून, जाऊ द्या, आता दया करा त्याच्यावर. मग आता तिथं जर तो प्रधान हुशार असेल तर हा का म्हणतो दया करा, ह्याचं काय कारण आहे? म्हणजे हा सोडून द्या त्याला दया करा म्हणतो, याचा अर्थ हा चोराचा सहाय्यक आहे. हा त्याला उगीच म्हणत नाही सोडून द्या. यानं जर काय आहे तोंड उघडलं तर हा त्याच्या ह्याच्यात सापडणार आहे. म्हणून जो दया करा म्हणायला येतो तोही जाणा तया सर्वसंगी. तो कसा आहे? सवसंगी, म्हणजे त्याच्याच जवळ तो असणार आहे, तो त्याचा संबंधीच आहे. म्हणून तो त्याला सोडून द्या, त्याच्यावर दया करा असं म्हणतो आहे. म्हणून मग दोघंही दोषी, जसं ती व्यभिचारिणी स्त्री आणि तिच्या सान्निध्यातले लोक ते जसे दोषी आहेत, तसं चोराला दया करणारा हा जो काय म्हणतोय तो त्याच्याच संगतीतला आहे, म्हणून तोही दोषी आहे. फुकासाठी भोगे दुःखाचा तो वाटा. आता काही वेळेला काय असतं की दुःखच असतं, पण दुःख जे काय भोगायचं आहे ते दुःख भोगायचं आहे ते त्यातल्या काही सुखाच्या गोष्टी करता. सुख थोडे पण तेवढ्यात त्याचं जे काय असेल ते असेल. जसं पूर्वी लोक काय असायचे की खायला प्यायला नसायचं आणि घरी करा इतकीच ऐपत नसायची. उदाहरणार्थ पोळ्याचा सण, मग आता पोळ्याच्या सणाला घरी पुरणपोळी करायला कुठले आले, तेवढा त्याच्याकडं नसतोच काही. म्हणून ह्याने काय करायचं, कोणीतरी बैल असणारे बागायतदार त्यांचे तिथं जायचं आणि सकाळपासून त्यांच्यात काम करू लागायचं. मग बैलाचं काय असेल ते धुवू लागायचे, बैल रंगू लावायचं असलं तर रंगवू लागायचे, अजून काय काम असतं ते सगळं करायचं. आणि जेव्हा बैल मिरवून घरी पूजायला आणायचे तेव्हा त्याच्याबरोबरही यायचं, तिथं बैल पूजू लागायचे. परत नेऊन ते आधी बांधून यायचं म्हणलं तर बांधायचं, सगळं त्याचा अंगावर टाकलेला साज काढ म्हणलं तर काढायचा. हे कशासाठी? संध्याकाळी जेवायचं आहे म्हणून. मग संध्याकाळच्या जेवणाकरता ह्याने दिवसभर त्यात काम केलं. मग सांगतात फुकासाठी भोगे दुःखाचा तो वाटा. म्हणजे इथं काय आहे की तुला मिळालं आहे किती थोडं, आता हे जेवण फुकट मिळालं पण त्या भोगासाठी तू काय करतोय, दुःख घेतोय. असं कितीतरी वेळा होतं की मिळत असतं थोडं पण दुःख मात्र खूप भोगावं लागतं. आणि मग दुःख भोगल्यावर एवढंसं कुठंतरी वाट्याला येत असतं. उभारोनी काटा वाटेवरी. आता ज्या वेळेस कितीतरी कष्ट असतात त्या कष्टाला त्याने असं दाखवलं की जसा एखादा काय आहे काटेरी मार्ग आहे आणि त्या काटेरी मार्गावरून चालताना किती त्रास होईल, पण तेच आहे त्याच्यासाठी काय आहे की असं सगळं काय आहे करून दाखवायचं. काही वेळेला काय होतं, काही देवाच्या पुढं असे हे असतात, काही रूढी पडलेल्या असतात की विस्त्यावरून चालायचं,
मोठ्या काटेऱ्या फांदरीवर उड्या मारायच्या. मग आता तिथं टोचत नसेल का, तो काही विषय नाही. पण त्यांनी एवढं केलं, देवासाठी एवढं केलं, हे म्हणून घ्यायचं आहे, म्हणून आपलं काहीतरी करायचं. त्याला त्यावेळेस दुःखच आहे. पण ते जे काही त्यांनी सोसलं ते काहीतरी दाखवण्याकरता. म्हणजे मग काय आहे की आपण ह्यातलेच आहेत, आपल्याला सगळं देवाचंच येतं हे दाखवण्याकरता त्याने असं केलेलं आहे. सर्प पोसोनिया दुधाचाही नाश. आता कित्येक वेळा असं होतं की सर्पाला दूध पाजलं, असं सांगतात की जितकं तुम्ही दूध पाजलं त्याचं विषच होतं. आता हे पौराणिक काळामध्ये पुराणामध्ये सगळ्या उदाहरणं आहेत की सर्पाला दूध पाजलं, सर्पाने दूध पिलं, मग सर्पाने त्याला काय आहे की काय असेल ते दिलं, किंवा त्या सर्पाने दूध पिलं त्याचा विष झालं. हे सगळं पौराणिक कथेमध्ये. शास्त्र असं सांगतं किंवा आताचं विज्ञान असं सांगतं की सर्प दूधच पित नाही. तुम्ही त्याच्यापुढं वाटी ठेवली तरी तो दूध पिणार नाही, कारण दूध हे त्याचं अन्नच नाही. जे हे सर्प खेळवतात त्याच्याकरता ते टोकरी येऊन हिंडतात, त्यांना कुठंतरी पाल, विंचू, उंदीर, बेडूक पकडून त्या टोपलीत टाकावं लागतं त्यांना खाऊ घालायला. त्यांना जीवन ठेवण्याचं असलं तर 2 दिवसातनं एकदा तरी वस्तू अशी टाकावी लागते. दूध पाजून त्यांचं चालत नाही. आता ते मात्र खेळ करताना म्हणतात सापाला दूध पाजायचं आहे, पैसे द्या, सापाला दूध घ्यायचं आहे, पैसे द्या. हे काय आहे खरं, पण आता शास्त्र सांगते म्हणजे पुराण सांगते. तर दूध जर पाजलं तर काय झालं, दुधाचा तर नाश झाला, पण दुधाचा परिणाम काय झाला तर केले थिता विष अमृताचे. तर दूध अमृतासारखं आहे, मात्र त्या संपूर्ण ह्याचं काय आहे की विष निर्माण केलं. मग आता त्या ठिकाणी विष जर निर्माण होत असेल तर ह्याने हे देऊन काय केलं, म्हणजे मग जर दूध दिलं पण निष्कारण दिलं, कारण त्याचं जे दूध हे अमृत आहे आणि दुधाचं झालं विष. तुका म्हणे त्यासी न करिता दंडन. तेव्हा आता हे सगळं तुकोबारायानं का मांडलं. पहिल्यांदा तशी स्त्री दाखवली, दुसऱ्यांदा चोरावर दया करा म्हणणारा त्याचाच संगतीचा दाखवला, तिसऱ्यांदा त्याने काय आहे की अन्नासाठी किंवा अजून कशासाठी फुकटच्या भोगासाठी दुःखच दुःख उपजलं हे दाखवलेत सगळे. मग हे सगळे कसे आहेत, हे ढोंगीच आहेत. म्हणून मग ह्यांना दंडन करा, ह्यांना शासन करा. हे जर शासन केलं गेलं नाही तर असेच दोष पुढं वाढत राहतील. म्हणून पुढल्या खंडना नव्हे दोषा, पुढचा दोष कसा खंडित होईल. तुम्ही जर आत्ताच त्यांचे दोष नाहीसे केले तरच पुढं होत असलेले सगळ्या रूढी थांबतील. म्हणून मग जिथं जिथं अशा रूढीत, जिथं जिथं अनिष्ट प्रकार चालतात तिथं त्याचं जे काय खरं पण आहे ते उघडं झालं. आणि नुसतं उघडं नाही, तसं का केलं म्हणून त्याला दंड करा, म्हणजे शासन करा, शिक्षा करा, तरच हे सगळं पुढं बंद होईल. म्हणून मग जे काय आत्ताही चाललं आहे की अंधश्रद्धा, हे संत का महात्मे त्यावेळापासून म्हणतात की अंधश्रद्धा आहे. मग आता त्या अंधश्रद्धेला काढण्याकरता जो काढणार आहे आणि ज्यांनी ही अंधश्रद्धा पसरवली त्या दोघालाही दंड झाला पाहिजे, तरच हे सगळं बाधित होईल. मग हे सगळे दोष खंडित होतील, नाही तर ह्या दोषाला अशाच तऱ्हेनं पुढं वाढावं लागेल. म्हणून मग हे सगळे जे दोष आहेत, कोणते दोष आहेत की जे अंधश्रद्धेनं पसरवले जातात. आता हे सुद्धा आपण आत्ता म्हणलो खरं, पण सर्प पोसोनिया दुधाचाही नाश हे तुकोबारायानं इथं दिलं आहे ते खऱ्या अर्थानं अंधश्रद्धाच आहे. म्हणजे तो जो काही आहे तो नाहीच प्रकार, पण तो तुम्हाला दाखवला जातो. म्हणून मग जर तो खरा असेल तर त्याचं विषच झालं, म्हणजे काय उपयोग आहे मग देऊन. आणि खरा नसेल तर मग द्यायचं कशाला. म्हणजे एकंदरीत सगळ्या गोष्टी विचारपूर्वक झाल्या पाहिजेत. अर्थात ह्या सगळ्या गोष्टी कशा व्हायच्या की कोणीतरी सांगते म्हणून आपण मानायचं. ह्यानी सांगितलं ऐका, त्यांनी सांगा ऐकलं, पण त्याचं ऐकल्यावर आपण विचार केला का. आपण विचार केलाच नाही
तर त्याच्या सांगण्याला ऐकल्यावर आपण सुद्धा ह्या अंधश्रद्धेच्या आणि असल्या अनिष्ट प्रतीच्याच आहारी जाऊ. मग विचार हा महत्त्वाचा आहे. यात खरं काय असेल, का तसं आहे, म्हणून ज्याचा ज्याचा विचार आपल्याला येतो तेव्हा तेव्हा होतं. आता तिथं काही गोष्टी अशा आहेत की विचारात आल्या तर तुम्हाला त्याचे समजेल, आणि विचारातही आल्या नाहीत. इकडं तर आपल्याला ही अंधश्रद्धा वाटते, इकडं विचार केला तर आपल्याला विचारातही सुचत नाही. तर आपला ज्याच्यावर विश्वास आहे की जो हा विचार उकलून सांगेल त्याच्याकडं तरी गेलं पाहिजे. त्यांना म्हणलं पाहिजे हे चुकतं आहे, हे बरोबर आहे का काय, आम्हाला ह्यातलं सांगा, हे योग्य का अयोग्य, असं मला तर ह्यातला काही समज येईना. मग ते त्यांचा काय असेल ते विचार सांगतील. अर्थात दोघाच्याही ठिकाणी एकदा का विचाराची देवाणघेवाण झाली तर अर्थातच ह्यातलं सत्य काय ते उघडं येईल. म्हणून सत्य उघडं झालं तर आपण त्या सगळ्या प्रथेकडं दुसरे जातेत का न जातेत, बाकीच्या प्रथा बंद झाल्या का नाही, आपण तरी त्यातनं दूर राहिलो ना. आपल्यापासून सुरुवात झाली, आपण तर त्या अंधश्रद्धेतनं दूर राहिलो, अनिष्ट प्रथेतनं दूर राहिलो. आपण राहिल्यावर आपल्याबरोबर दुसरा कोणतरी राहील, असं करत करत ती प्रथा कमी होईल. पण ह्या संपूर्ण विचाराचा भाग आहे, आणि ज्यांनी विचार केला तोच या विचारातनं काय आहे की सगळं जे काय असेल त्यातनं तो बाजूला निघेल, दुसऱ्याला शिकवेल किंवा दुसऱ्याला आपला विचार सांगेल. त्याला पटला तर बरं झालं, तोही त्यातनं बाजूला निघाला. नाही पटला तर त्याला जेव्हा पटेल तेव्हा त्याचा तो काय असेल तो त्यातलं पाहिजे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री